नमस्कार मंडळी, मनीषा's किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आहे मराठी नवीन वर्ष आपलं सुरू होते आणि गुढीपाडवा आहे। नवीन वर्षाची सुरुवात होत आहे आणि गुढीपाडवा याचं महत्त्व मी सांगते। यामध्ये गुढीपाडवा म्हणजे विजयध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी। गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रत्येक घरात विजयाचे प्रतीक म्हणून गुढी सजवली जाते। या उत्सवाशी संबंधित अशी एक मान्यता आहे की या दिवशी शालिवाहन नावाचा कुंभार पुत्राने मातीच्या सैन्याने आपल्या शत्रूवर विजय मिळवला होता। याच कारणामुळे शालिवाहन एकही याच दिवशी सुरू होतो। गुढीपाडवा आपल्या संस्कृतातील महत्त्वाचा आणि मराठी वर्षातील पहिला सण म्हणून साजरा केला जातो। हा फक्त सुरुवातीचा सणच नाही, तर या दिवशी वर्षाची सुरुवात, वसंत ऋतूने आगमन आणि त्याचबरोबर याच दिवशी सूर्याचा प्रभाव हा मेष राशीत असतो आणि तसेच चित्रा नक्षत्रात चंद्र स्थिर असतो आणि म्हणूनच मराठी वर्षाच्या पहिल्या महिन्यातच नाव हे चैत्र आहे। तसेच चैत्र शुक्ल प्रतिपदा होय। मराठी नववर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 मनपूर्वक शुभेच्छा। नवी पालवी वृषलतांची नवीन आशा नववर्षाची, चंद्रकोर ही नवीन दिसते, नवीन घडी ही आनंदाची। गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। नक्षीदार काठ्यांचे रेशमी वस्त्र, चांदीचा तांब्या, कडुलिंबाचे पान, साखरेची माळ अशी उभारूया समृद्धीची गुढी। आणि तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा। तुमच्या मनोकामना, तुमची इच्छा, आकांक्षा सगळं काही पूर्ण हो। आणि अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता, मी घराच्या बाहेर म्हणजे उंबऱ्यावरती अशा पद्धतीने फुलांची रांगोळी काढलेली आहे। आणि सकाळी लवकर उठून आम्ही आंघोळ झाल्यानंतर देवाची पूजा करून मी आणि माझ्या मिस्टरांनी आम्ही पहिली गुढी उभा केली। त्याचबरोबर इकडे पुरणपोळीचा नैवेद्य बनवलेला आहे, बटाट्याची पिवळी भाजी बनवली, कटाची आमटी बनवली, गरम दूध, शिवाय आमरस, पापड, मसाले भात, पुरणपोळी आणि पुऱ्या असं सगळे पदार्थ इकडे मी चांगले खूप छान असे स्वादिष्ट असे बनवलेले आहेत। आणि आज तुमच्या घरी सुद्धा काहींच्या घरी गुढीपाडव्याला पुरणपोळ्या बनवतात, काही जण बासुंदी पुरी बनवतात, काही जण शेवयाची खीर आणि पुऱ्या बनवतात। प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने नैवेद्य बनवला जातो। जशी जशी प्रथा आहे तसं प्रत्येकाच्या घरी बनवलं जातं। तर बघा, गुढी अतिशय सुंदर दिसते। कापसाचं जे वस्त्र आहे ते गुढीला पराधीन केलेलं आहे, परत साडी घातलेली आहे गुढीला। आणि मी जी नेसलेली आहे ती सुद्धा मला गुढीपाडव्यासाठी माझ्या मिस्टरांनी मला घेतलेली आहे आणि त्यांनी स्वतःसाठी सुद्धा घेतलेलं आहे। तर इकडे मी पहिला आरतीसाठीच फक्त एक पाट ठेवला होता, पण नैवेद्य जमिनीवरती नाही ठेवायचा, अन्न हे परब्रह्म म्हटलं जातं, तर देवाचा नैवेद्य आहे तो सुद्धा पाटावरती ठेवला जातो। म्हणून मग दुसरा एक पाट घेऊन इकडची मी फुलं काढत आहे, कारण या जागेला मला पाट ठेवायचं आहे आणि पाटावरती नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे। इकडे मी 5 फळं, नारळ ठेवलेला आहे आणि कडुलिंबाचा सुंठवडा सुद्धा बनवलेला आहे, चण्याची डाळ, शिवाय गूळ, कडुलिंब, मध आणि त्याच्यामध्ये सुंठ वेलचीची पावडर घातलेली आहे आणि ते कुस्करलेलं आहे। सुंठवडा गुढीपाडव्याचा हा खायचा असतो। आणि अशा पद्धतीने नवीन मराठी वर्ष आणि गुढी ओवाळत आहे। मस्त असा मी खांद्यावरती पदर घेतलेला आहे आणि देवाची पूजा किंवा कुठलीही पूजा करताना असं डोक्यावरती पदर किंवा खांद्यावरती पदर महिलांनी घेतला पाहिजे। म्हणजे मी तरी नेहमी घेते, जे ज्या पद्धतीने मानतात तसं ते केलं जातं। आणि इकडे नैवेद्य मी दाखवलेला आहे, आता माझे मिस्टरसुद्धा नैवेद्य दाखवतील। तर अतिशय सुंदर पूजा झालेली आहे, खरंच खूप मन प्रसन्न वाटतंय आज। आणि दोघांनी मिळून आम्ही सकाळी लवकर उठून ही पूजा केलेली आहे। आता आमचे साहेब पण येतील, आम्ही दोघांनी मिळून एकत्र पूजा केलेली आहे आणि खरंच खूप भारी वाटते। त्याचबरोबर मोरे साहेब मला आज 3:30 मुहूर्त आहे म्हणून मला मग दुकानामध्ये घेऊन गेले आणि मग आता काय घ्यायचं म्हणून मग एक मी नाकातली रिंग घेतली आणि खरंच खूप सुंदर आहे।
तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्हाला सुद्धा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ।